जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 10, गाय सेवा आणि पुण्याचे महत्व. भक्तांनो, भारतीय संस्कृतीमध्ये गायीला गोमाता म्हणून पूजले जाते. गोमाता ही सर्व देवतांचे निवासस्थान आहे. गाय सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते आणि भगवान श्रीकृष्णांनाही गाय अत्यंत प्रिय होती. विशेषतः अधिक मासात गोसेवा आणि गोदान असंख्य पुण्य देणारे मानले जाते. आजच्या या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत गोसेवेचे महत्व, भक्ती आणि दयाभावाचे पुण्य, भगवानाची कृपा मिळवून देणारे सेवा. आणि म्हणून हा अध्याय श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा गोमाता की जय. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, गोसेवेचे महत्व इतके मोठे का मानले जाते? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, गाय ही अत्यंत पवित्र आहे. जो भक्त प्रेमाने गोसेवा करतो त्याच्यावर भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण प्रसन्न होतात. पूर्वी एका गावात माधव नावाचा गरीब मुलगा राहत होता. तो अत्यंत दयाळू होता. त्याच्या घरी संपत्ती नव्हती, पण मनात करुणा होती. गावाबाहेर एक म्हातारी गाय राहत होती. ती आजाराने अशक्त झाली होती. कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हते. एक दिवस माधवने त्या गायीला पाहिले. तो तिच्या जवळ गेला आणि प्रेमाने म्हणाला, गोमाते, काळजी करू नका, मी तुमची सेवा करेन. त्या दिवसापासून माधव रोज गवत आणू लागला, पाणी देऊ लागला, तिच्या कपाळावर हात फिरवू लागला. लोक त्याची थट्टा करत स्वतःकडे खायला नाही आणि गायीची सेवा करतो. पण माधव शांतपणे म्हणायचा, गो सेवा म्हणजे भगवानाची सेवा आहे. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. गावात मंदिरात संत आले. ते म्हणाले, या महिन्यात केलेली गोसेवा अत्यंत पुण्यदायी असते. हे ऐकून माधव अधिक भक्तीने गोसेवा करू लागला. एके दिवशी माधव गायीला पाणी पाजत होता. तेव्हा अचानक त्या गायीच्या डोळ्यात तेज चमकले. क्षणभर माधवला असे वाटले की त्या गायीमध्ये दिव्य प्रकाश प्रकट झाला आहे. त्याला अंतःकरणात आवाज ऐकू आला, हे बालक, तुझी निस्वार्थ सेवा पाहून भगवान अत्यंत प्रसन्न झाले आहेत. माधव आनंदाने रडू लागला. त्या दिवसानंतर माधवच्या जीवनात बदल होऊ लागला. त्याच्या घरातील अडचणी कमी झाल्या. लोक त्याचा आदर करू लागले. मनात आनंद निर्माण झाला. गावातील लोकही म्हणू लागले, गोसेवेचे पुण्य खरोखर महान आहे. भक्तांनो, शास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. गोमाता पृथ्वीचे प्रतीक मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनीही गायीची सेवा केली, म्हणून गोसेवा भगवानाला अत्यंत प्रिय आहे. या पवित्र महिन्यात गायीला गवत खाऊ घाला, पाणी द्या, गोमातेची पूजा करा. शक्य असल्यास गोशाळेत दान करा. मोठे दान करणे आवश्यक नाही. प्रेमाने दिलेला एक घास गवत, एक भांडे पाणी आणि करुणेने केलेली सेवा हेही अत्यंत पुण्यदायी आहे. भक्तांनो, अधिक मासातील गोसेवा हे केवळ धार्मिक कर्म नाही, तर दयाभावाचे प्रतीक आहे, करुणेचा मार्ग आहे, भगवानाशी जोडणारी सेवा आहे. जो मनुष्य प्रेमाने गोसेवा करतो त्याच्यावर भगवानाची विशेष कृपा होते. गावो विश्वस्य मातरः गोमाते नमो नमः. भक्तांनो, माधवच्या निस्वार्थ गोसेवेची कथा आपण ऐकली, पण पुढे घडलेली घटना संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली. माधव रोज त्या म्हाताऱ्या गायीची सेवा करू लागला. तो हिरवे गवत आणत असे, स्वच्छ पाणी देत असे, प्रेमाने तिच्या कपाळावर हात फिरवत असे. हळूहळू गावातील लोकांचे मन बदलू लागले.
पूर्वी त्याची थट्टा करणारे लोक आता त्याचे कौतुक करू लागले. इतक्या प्रेमाने सेवा करणारा मुलगा खरोखर महान आहे. एक दिवस माधव मंदिराजवळ गाईला चारा खाऊ घालत होता. तेव्हा मंदिरातील वृद्ध संत तिथे आले. त्यांनी आनंदाने म्हटले, बाळा, गो सेवा म्हणजे साक्षात भगवानाची सेवा आहे. संत पुढे म्हणाले, ज्या घरात गोमातेचा आदर केला जातो तिथे सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होते. हे ऐकून माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या रात्री माधवला एक दिव्य स्वप्न पडले. त्याने पाहिले भगवान श्रीकृष्ण गायींसोबत उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य होते. भगवान प्रेमाने म्हणाले, हे भक्त, तुझी करुणा आणि सेवा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. भगवान पुढे म्हणाले, जीवमात्रांवर दया करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. माधव आनंदाने भगवानांच्या चरणी पडला. त्या दिवसानंतर गावातील अनेक लोक गोशाळेत सेवा करू लागले. काही लोक चारा दान करू लागले, पाण्याची व्यवस्था करू लागले, गायींची पूजा करू लागले. गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. भांडणे कमी झाली. लोकांमध्ये प्रेम वाढले. भक्तांनो, गोसेवा म्हणजे दयाभाव, करुणा आणि निस्वार्थ प्रेम. शास्त्र सांगते, गोमातेच्या सेवेमुळे अनेक पापांचा नाश होतो. अधिक मासातील विशेष साधना. या पवित्र महिन्यात गाईला गवत खाऊ घाला. शक्य असल्यास गोशाळेत मदत करा. गोमाते पुढे दिवा लावा. गोमाता की जय नामस्मरण करा. गावातील लहान मुलेही माधव सोबत गोसेवा करू लागली. त्यांना प्राणी मात्रांवर प्रेम, दयाभाव, सेवा यांचे महत्त्व समजू लागले. वृद्ध संत म्हणाले, जीवनात मोठेपणा पैशाने नाही तर करुणेने, सेवाभावाने आणि भक्तीने मिळतो. भक्तांनो, अधिक मासातील गोसेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. भगवान श्रीकृष्णांना गाय प्रिय आहे, दया प्रिय आहे आणि सेवा प्रिय आहे. जो मनुष्य प्रेमाने गोसेवा करतो त्याच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सर्वदेवमयी माता, सर्वतीर्थमयी तथा, गाओ मे अग्रतः संतु, गाओ मे संतु पृष्ठतः. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, गो माता की जय. भक्तांनो, उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय अन्नदानाचे महात्म्य. तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी राहा. गो माता की जय.